स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण ऑटो चालू केलेली आहे, सगळे ॲप चालू केले. आलो CNG पंपावर, तर CNG रिफिल करून घ्यावं. करतो CNG पूर्ण टेन्शन चालतं कितीचे बसते बघू. चालू 40ची बसते. चला बोलून आता निघू, स्टार्ट करू आता. तर भरली CNG वगैरे. आता आलं लोकेशनला, थांबले पूर्ण पोझिशनमध्ये. पडलेलं ट्रिप पडली की लगेच उचलायची नाही का. साफ पण करून घ्यावं. ग्लास सारखे घाणच होते राव नाही का. इथे लय धुळा वगैरे लय वाजतो. आता काय असं स्टँडिंग असं बसूनच जावं लागतं नाही का. पडेल तेव्हा पुन्हा तयारीमध्ये. तर बघू कुठली पडते काय ते. CNG पण भरलेलं फुल, आता काही टेन्शन नाही. तर पडले कुठलीही पडते आता बिंदास, काही टेन्शन नाही. बघू निगडी गावठाणमध्ये, तिथून आपला डायरेक्ट निगडीची पडले. त्याला टायराचा कसला आवाज येतो काय माहिती. दगड बिगडे का काय बघायला. दगड असणार काटकाट आवाज येतो. बघू एक मिनटं. वाटतं दगडामुळे लय आवाज येतो. काट. तोच होतो वाटतं दगड. दगड वाटतं. त्या आवाज काट सारखा आवाज येतोय दगडाचा. तर बघू आलो होतो, थांबलो इथे थोडा वेळ. बघू निगडीला चालू कुठे हा खिशातच. बघू इथं थांबू. दगड तर काढला आता. आलो आकुडीमध्ये, आकुडी स्टेशनच्या इथे. आकुडी स्टेशनच्या इथून थोडा पुढं आलो होतो. आणि एक नवीन म्हणजे आता ते खंडोबा मंदिरची इथे यात्रा चालू आहे. म्हणजे 26-27ला म्हणजे तिथून आहे ना रोड डायवर्ट होणार आहे. म्हणजे ट्रॅफिक होणार आहे 26-27ला. म्हणजे जे धर्मेक चौकातून येतात आपलं नाही काय खंडोबा मंदिरपाशी, तर तिथून तो रस्ता बंद करणार आहे. प्लस तिथून जो खंडोबा मंदिरपासून जो इथे जातो चिखली साईडला नाही का, तो पण रस्ता बंद करणार आहे नाही का 2 दिवसासाठी. आणि जो म्हणजे तिथं जायचं म्हटलं तर म्हणजे तुम्हाला नाही तर एक चिंचोडून एक आहे रस्ता सरळ नाही का. आणि नाहीतर मग तुम्हाला निगडी साईडने यावं लागेल. नाहीतर मग ते कालभोर नगर आपलं आहे ना, तिथून जावं लागेल. नाहीतर हायवेने सरळ या साईडने, दोन्ही साईडने. कारण की आता येतानाच तयारी चालू. तर तिथं येताना फक्त थोडं नाही का 26 आणि 27 तारखेला थोडं त्या साईडला अवॉइड करा. म्हणजे त्या साईडने जाऊ नका, नाही तर मजबूत अटकाल. कारण की यात्रा तिथं जोरात असते खंडोबा मंदिरच्या इथे. तर त्या रस्त्याने येऊ नका. एक तर हायवेने या, खालच्या साईडने एक रस्ता जातो नाही तर निगडीने, आणि एक मधून एक मोहननगरमधून पण जातो, आणि एक काळभोर नगर वाटतं. हो काळभोर नगर काहीतरी आहे, तिथून जातो मग रस्ता. या तिन्ही साईडने जाऊ शकता, पण सरळ येऊ नका. सरळ ते रस्ता बंदच करणार नाही. असं पण ते मेट्रोचं चालू आहे काम, शाळेपासून काम चालू आहे. ते हायवेलाच आहे वरच्या साईडला. तिथं तर काय जायलाच जागा नाही. तिथं एक पत्रा लावा की झालं बंद. तर मी आलो होतो पुनावळ्याला ड्रॉप घेऊन नाही का. हे मोठ्या बिल्डिंगी तुम्हाला कळले, कन्स्ट्रक्शन सगळं पुनावळ्याचंच चालू आहे. अरे हे रस्ते बघितले आयला, एवढं धूळ येत नाही ते, एवढं धूळ त्याला नाका तोंडात नुसती धूळ गेली. बघा ना किती हे धुके. नाही मला वाटलं थंडीचं आहे ना का, उतरलं बघतो ते थंडीमुळे पण नाही. पुन्हा असं क्लायमेट एवढं बेकार आहे ना इथलं, पण नाका तोंडात हे. आणि त्याच्यामध्ये वेगळं फ्रस्ट्रेशन म्हणजे ट्रॅफिक. आजच्या गावात ट्रॅफिक म्हणजे एवढी खतरनाक ना, काय करणार. मला फक्त 800 मीटर यायचं होतं. तिथून एक ब्रिज खालून रस्ता जातो पुनावळेला. तर 800 मीटर मला जायला किती मिनटं लागले असते, किती अर्धा तास लागला. 800 मीटर जायला त्या आजच्या गावात म्हणजे. आणि इथलं फ्लॅटचे प्राईस पण एवढे महाग आहेत. म्हणजे एक फ्लॅटमध्ये राहणं 40-50 लाखाला एक फ्लॅट आहे 1 BHK. ते इथे लावलेत ना रेड कार्ड वगैरे नाही काय, 65 लाखाला 2 BHK वगैरे आहे. आणि हे बघा
यायला पुनवळे म्हणतात एवढं पॉश एरिया आहे. माणूस यायला माझा घासाबिसा जाम झाला. म्हणजे एवढे पैसे द्या आणि मानसिक त्रास किती. म्हणजे 800 मीटर यायला तिथं तर हे बघा तिथं तर ह्याच्या मागं ना थोडंसं लांब गेलं ना तिथं तो ब्रिज आहे. जिथं ब्रिज खालून नाही का जायचे गाड्या, तिथून माझं डेस्टिनेशन 800 मीटर होतं. त्याला 800 मीटरला किती अर्धा तास लागला. म्हणजे 25 मिनटं अर्धा तासच्या आसपास. आयला अवघड काम येते. म्हणजे आपण एवढं महाग पण घ्या फ्लॅट आणि त्याच्यामध्ये मानसिक त्रास किती होतो. ट्रॅफिकमध्ये उभा राहलो, एका ठिकाणी राहून वैतागलो मी. कधी येतो नंबर. अवघड आहे म्हणा. ते रात्रीच्या वेळी एवढा टाईम. दिवसाचा अवघडच काम आहे पीक टाईमच्या दिवशी जेव्हा कामाला वगैरे जातात ते लोक तेव्हा. आपण म्हणतो दिल्लीला प्रदूषण एवढं आहे, पुनावळ्यामध्ये लय प्रदूषण आहे. कसं नाकातून पूर्ण जाम झालं माझं नाक सर्दीने. एवढे घाण पूर्ण धूळ उडते आयच्या गावात. ते आता आपण येतो पॉश एरिया म्हणून अवघड आहे. तर बसू बघू इथे ड्रॉप केला तर थांबतो. तर आलो तो परत आकोडीला. आकोडी डी.वाय. पाटील कॉलेज नाही का तिकडे आलो होतो. त्याला बोललो आता हे उसाचा रसाच्या इथं थांबलं जरा उसाचा रस पितो. घसा पूर्ण हे झाला नाही का तिथं थांबत. त्याला बोललो मी कस्टमर बसलेला. त्याला बोला अरे तुम्ही कसे काय नाही का एवढं ट्रॅफिक असते कसे काय राहता तुम्ही. तर बोलतो सगळं दरवाजे बंद करायला लागतात दिवसा पण. आयला बोला एवढं पैसे द्या. म्हणजे एवढं आता हे लोक कुठून म्हणजे लांबून येतात पुनावळे या साईडला नाही की चांगलं प्रोफेशनली आहे म्हणून. आणि दरवाजे बंद करून खिडक्या बंद करून दिवसभर राहायचं म्हणजे काय उपयोगाचं. म्हणजे आपली श्वासनलिका खराब व्हायचं काम आहे तिथे. तो म्हणतो दरवाजे वगैरे बंद करून बसायला लागतं आम्हाला घरामध्ये. बरं आहे बोललो. आयला म्हणून ते की चला आलो म्हणलं. त्याला सोडलं इथं. बोललो उसाचा रस जरा पिवा जरा बरं वाटलं बोललो. रस पहिले हमारी रस पहिले रस पितो. बरफ नाही टाकलं साधा बरं. त्याला भेटू चालू पेट्रोल भरायला. CNG भरली चालू करतो ना जाताना ते पहिलंच त्याचं सायरन वाजत होतं पेट्रोलसाठी. पेट्रोल टाकू आणि निघू आता. चलो भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.